काम करणाऱ्या एटीपीला कशा प्रकारे दिव्य पार करत आपले कर्तव्य पार पाडावे लागते ते दाखविण्याचा प्रयत्न केलाय. चला तर चालू करूया. तर आज 5 फेब्रुवारी सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच एटीपी यांना नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले. आपला एटीपी नगरपालिकेत रुजू होण्यासाठी आलाय. तर बघू पुढे काय होते ते. यस, फायनली जॉईनिंग ऑर्डर आलेली आहे. आता लाईफ सेट झाली, नोकरी मिळाली, छोकरी मिळाली, आता काय टेन्शन नाही. आता मस्त पैकी नगरपालिकेत जॉईन करायचं आणि काम चालू करायचं. काय तंबाखू काढून बोला ना. मी एटीपी नवीन जॉईन करण्यासाठी आलो. सीओ साहेब आहेत का? हो, बसा नाही बसा. एटीपी आले नवीन जॉईन व्हायला. ठीक आहे, त्यांना बसा म्हणा 15 मिनिटं मीटिंग आहे माझी. सर बरं सांगतो मी त्यांना. 15 मिनिट मीटिंग आहे त्यांची. तुम्ही थोडा वेळ बसा. बरेच दुरून आले दिसता. हो. थकले का? पाणी देऊ? हो द्या ना. तर अशा प्रकारे झालाय 15 मिनिटाचा 1 तास. कधी रात्री निघाले होते का? हो. बरं बरं बरं. विचारा ना सीओ साहेबांना. झालं की मीटिंग? शिवसाहेब बोला. आज एटीपीला पाठवू का? पाठवा त्यांना. बरं. आजू का सर? या नमस्ते सर. बसा. काय नाव आहे तुमचं? प्रभाकर मित्रे. कुठून आला? मी पंढरपूरवरून आलोय. अच्छा, ऑर्डर दाखवा तुमची. ठीक आहे सर. मोरे काय ऐकू येत नाही का तुम्हाला? तुम्ही ऑफिस मध्ये तंबाखू खायला नाही येत इथं, कामं करायला येतात इथं. हे नवीन एटीपी आपल्याकडे आले. आज तर आम्ही बघायला जायचं, मेल चेक करायचं, त्यांची ऑर्डर आलीत की नाही आपल्याकडे, आणि ती टॅली करायची आणि पुढील कारवाई करायला सांगायची. म्हणून नका करू. पुढील कारवाई करायला सांगायची त्याची, आणि त्याचा रुजू अहवाल घ्यायचा. हे घ्या. चल सर. चल. अष्टप्रधान म्हणून चल. अशा प्रकारे आपला एटीपी नगरपालिकेत रुजू झाला आहे. नव्याने रुजू झालेल्या आपल्या एटीपीचे नव्या नवरीचे 9 दिवस संपले. आता सुरुवात होत आहे नगरपालिकेतील संसाराला. नगरपालिकेतील सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण. हॅलो. हा नगराध्यक्ष साहेब. काय टीव्ही साहेब, आपलं प्रकरण बघताय की नाही? कुठलं प्रकरण? कुठलं प्रकरण? आता मीच सांगाव का? कुठलं प्रकरण? कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतो तुम्ही? 3 महिने झाले पत्र दिले सकाळ नगरचं अनधिकृत बांधकाम. हा साहेब, मी बघितलं जास्त 2 दिवसाखाली. त्याची कारवाई केली. काय कारवाई चालू आहे? करा पटकन. हो करतो साहेब. आयला काही टीव्ही काय काम करणार असं वाटत नाही मला. त्याच्या सीओला जाऊन भेटतो आता. या नगराध्यक्ष काय साहेब. सीओ साहेब, काय म्हणताय? आहे की नाही तुमचं आमच्यावर? आहे की बसा की तुम्ही. काय म्हणताय नगराध्यक्ष साहेब? कसं काय केलं? काय आमचं प्रकरण तुम्ही बघत नाही, काय नाही, लक्ष नाही तुमचं. कसलं प्रकरण? अहो, सकाळ नगरचं अनधिकृत बांधकाम. अनधिकृत बांधकाम का? हा. अच्छा ठीक आहे. मोरे, शिवना आपला एटीपी ना बोलवा. बोलत सर. काय काम सर? मी सांगायचं तुला काय काम येतं आता? तुला सांगितलं ते करा की. सर सर. एटी साहेब. काय झालं? बोलवलो. काय झालं? एटी साहेब, शिव साहेब बोलवलो. वातावरण गरम आहे का? हो जरा बघून घ्या जरा व्यवस्थित. सर येऊ का? या काय झालं सर? हे आपले नगराध्यक्ष साहेब आहेत. हो. ओळखता ना? हो ओळखतो ना. यांचं एक प्रकरण होतं 3 महिन्या अगोदर दाखल केले म्हणतात हा, तुमच्याकडे. त्यांचं अनधिकृत बांधकामाचं मी बघितलं 2 दिवसाखाली. फाईल चेक केली. आपल्याला नोटीस पाठवायला लागेल सर. मग काय झालं? इतक्या दिवस का पण नाही पाठवली? पाठवतो साहेब. पहिले चेकिंग केलं व्यवस्थित, मग पाठवून देऊ आता. मग कधी पाठवणार आहेत तुम्ही? पाठवतो ना साहेब लवकर. हे असेच लोक येत बसले तर आपण कसं काम करायचं यांचं? करतो सर. तात्काळ करा. ते आजच्याच रिपोर्ट करा मला काय होतंय तर. हो सर. सीओ साहेब मला सांगा, तर तुम्ही आमचे कामं वेळेवर करत नाही, सामान्य जनतेचे काय कामं करणार तुम्ही? नाही करतायत ते, काय अडचण नाही सर. आज रिपोर्ट करतो तुम्हाला. काय करताय बघा जरा
अप्पासाहेब ढवळे यांना नोटीस द्या. अप्पासाहेब काय रे, काय झालं? तुम्हाला नोटीस आली हो. कसली नोटीस? काय माहिती शिवसाहेबाच्या ऑफिसमधून आले. हो का, बघतो थांब तुझा. नाही, नगरपालिकेने माझं घर पाडायची नोटीस काढली होती. जरूर त्या नगराध्यक्षांनी मागची दुश्मनी काढली दिसणार. ठीक आहे, पण त्याला पण दाखवतो मी आमदाराचा चेहरा आहे म्हणून. जातो आमदार साहेबांकडे. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार आप्पासाहेब, काय बघा म्हणता? तुमच्या चेहऱ्यासोबत काय केलं. त्या काय नगरपालिकेने झालं? नोटीस काढली माझ्या नावाची. कसली नोटीस? बघू माझं द्या घर पाडायचं बरं. वागताय. हो, घ्या घ्या, बसा तुम्ही इकडे, बसा 2 मिनिटं बघू द्या. तुमच्या राज्यामध्ये आमच्याशी अशो वागताय, बघा एकदा. तुम्ही बसा 2 मिनिटं, बघतो मी. कसली नोटीस आहे? तुम्ही शिवने काढली का? बरं थांबा, फोन करतो त्याला. हॅलो, नमस्कार आमदार साहेब, बोला ना. अहो कसलं नमस्कार, काय चालवलंय तुम्ही? काय झालंय आमदार साहेब नेमकं? काय आमच्या माणसांना त्रास द्यायचं ठरवलंय का तुम्ही? नाही हो, असं काही नाहीये. मग मग काय? काय विषय? अहो हे सकाळ नगर मधले आमचे आप्पासाहेब आहेत, कार्यकर्ते आहेत आमचे जुने. काय त्यांना तुम्ही नोटीस काढली तुम्ही 3 दिवसात घर पाडू म्हणून? घर पाडू? अच्छा अच्छा, मी विचारतोय त्या नगररचना विभागात काय विषय तर. अहो, विचारतो म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हीच नोटीस काढली ना, तुमच्या सहीचीच आहे. नाही, सहीची आहे माझ्या सहीची, पण नियमानुसार जे असेल ते आमच्या नगररचना अधिकाऱ्यांनी केले असणार आहे. अच्छा मी अच्छा. बघतो. बरं बरं, आता तुम्ही आमदाराला शिकवा नियम काय असतात ते. हा, तुम्ही त्यांना संधी दिली का? प्राथमिक नोटीस दिली का? बोलून घेतलं का? त्यांची म्हणणं काय आहे? त्यांना संधी दिली का बोलायची? आणि तुम्ही मला नियम शिकवायला लागले का? हा, नाही नाही, जे काय ते नियमानुसारच झालं असणार आहे साहेब. मी बघतो काय, तुम्हाला कळवतो आजच. बरं बरं, म्हणजे तुमच्या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून ते नियम का? हा, नाही नाही नाही, असं काही नाही साहेब. जे ते नियमानच करतोय आम्ही. नाही नाही, एक काम करा शिव साहेब, आम्ही इथं आमदार उगाच झालेलो आहे. आता आम्ही आमदारकीचा देतो राजीनामा आणि ते गवतो उपटत बसतो. नाही नाही, असं काही नाही साहेब. कळवतो तुम्हाला मी लगेच रिपोर्टिंग तो करतो काय. नाही, तो कार्यकर्ता आहे माझा, त्याच्या विचाराला जरी हात लागला ना तर याद राखा. नाही नाही, असं काही होणार नाही. मी बोलतो. मला लगेच काय ते प्रकरण समजून घ्या, मला फोन करा. हो हो, कळवतो साहेब तुम्हाला. ठीक आहे, चालेल. ठीक. धन्यवाद साहेब, तुम्ही आमचं काम केलं. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. साहेब माझं तुम्ही घर आमचे वाचवलं. जुने कार्यकर्ता, काळजी नका करू. आम्ही नाही, असताना नाही, तुमच्या घराला काय होत नक्कीच नाही. नक्कीच साहेब. नाही निघा. काय असलं तर फोन करा. चालतंय. मोरे, हा साहेब. ते आपले एटीपी ना बोलवा. लगेच. तात्काळ बोला त्यांना. हो. साहेब ते शिवसाहेबांनी बोलवलं. काय तापलेलं दिसतात. काय म्हणता तुम्ही मैत्रे? काय विषय तुमचा नेमका? कशाबद्दल सर? काय तक्रारीचे फोन येत राहतात आम्हाला, आमदारांचे फोन येतात, नगराध्यक्षाचे फोन येत आहे. काम करता की नाही तुम्ही? कोणती तक्रार? ती अनधिकृत बांधकामाची साहेब आपण नोटीस पाठवली ना त्यांना. नोटीस कशी पाठवली तुम्ही? प्राथमिक नोटीस पाठवली का त्यांना? विचारलं का त्यांना काय आहे तर? नाही सर. त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची वेळ दिली का तुम्ही त्यांना? नाही सर. मग हे कसं काम करताय तुम्ही नेमकं? असं पण चालणार आहे का आपलं प्रशासन? तात्काळ जे काय ते मला आजच्या आज सर्व ते सॉल्व्ह करा आणि आजच्या आज रिपोर्ट करा संध्याकाळपर्यंत. त्याशिवाय जायचं नाही तुम्ही ऑफिसमधून अजिबात. ठीक आहे सर. ठीक आहे, चालेल. शाळेला साहेबाच्या घरी भांडण झालं वाटतं. काय यार, डोक्याला ताप झालाय. जस्ट जॉईन झालोय. अजून काय कशाबद्दल काय माहित नाहीये आणि लगेच हे असं राड्याचं प्रकरण आलं. ठीक आहे, आपण शिकून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. तर असा होता आपल्या एटीपीचा अनधिकृत बांधकाम संबंधीचा अनुभव. आता बघू एटीपीला नगर रचना व्यतिरिक्त लाडकी बहीण, स्वच्छता अभियान, टॅक्स वसुली, प्लास्टिक बंदी इत्यादी कामे कशी करावी लागतात. नक्की मी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचाच आहे का असं वाटतं मला आता टॅक्स वसुलीला पाठवलंय. टॅक्स वसुलीला पाठवलेला आहे. हाच येऊ साहेब. मैत्रे, काय करताय तुम्ही? काय नाही साहेब, टॅक्स वसुलीला लावलंय. काय लाडक्या बहिणीचं काय झालंय? चालू आहे साहेब. किती अर्ज आले? साहेब 1000 अर्ज आलेत आपल्याकडं. मग किती अप्रूव्ह केलेत तुम्ही? अप्रूव्ह 200 झालेत साहेब. ते तात्काळ करा. ते कलेक्टर ऑफिस मधून फोन होता आज, मग संध्याकाळपर्यंत रिपोर्ट करा त्याचा. हो साहेब, करतो. ठीक आहे. हा आमदार साहेब बोला ना.
काय मैत्रे कुठे आहे? आहे साहेब, इथं टॅक्स वसुलीचं काम चालू आहे. काय आमचं काम नाहीच करायचं ठरवलंय वाटतं तुम्ही. साहेब करतोय ना तुमचं काम. काय काम करताय? 15 दिवस झालं प्रकरण टाकलेलं लेआउटचं, अजून नाही झालं. नाही साहेब, त्याचं कसं झालं, एक कागद कमी होता, त्यांनी कालच आणून दिलाय. करतो ना साहेब 2 दिवसामध्ये पूर्ण काम. काय करतो? जर माझ्याच पियाला 4 वेळा चक्रा मारायला लागत असतील लेआउटला तर आमचा आमदार होऊन काय फायदा? नाही साहेब, करतो ना. करतो? कधी करतो? करतो साहेब. एक बाकी जास्ती कामं लागले त्याच्यामुळे लाडकी बहीण टॅक्स वसुलीची, त्यामुळे थोडा वेळ होत आहे. करतोय 2 दिवसात पूर्ण करून देतो सर. काय काम सांगता? आम्ही काही इकडे रिकामी बसलोय का? आता एक काम करतो मी, माझं राजकारण देतो सोडून आणि बसतो वडे तळत. येतो करतो नाही मित्रे. 2 दिवसात मला काय तो निकाल पाहिजे, मला परत फोन करायची गरज नाही पडली पाहिजे. हो सर, करतो. हा, काय ते बघून घे. हो. अरे यार, गुगल शीट आली ब्रांच ऑफिस कडून. 2 तासात मी काय करू आता? टॅक्स वसुलीचं काम, लाडकी बहीण, कसं करणार आहे सगळं? हा आशिष बोलणार आहे. काय प्रभाकर, कुठे आहे तू? काय सिलेक्शन नंतर काय फोन नाही, काय नाही. प्रिपरेशनच्या वेळेत तर 1 मिनिट पण करमत नाही तुला माझ्याशिवाय. सिलेक्शन झाल्यानंतर पूर्ण विसरलो तू. काय चालू आहे? काय नाही रे, अरे कामं चालू आहेत नगर परिषदेचे, सगळे टॅक्स वसुली, लाडकी बहीण. अरे माहिती मला, तू फार बिझी आहे. तू पक्क्या म्हणत होता मी चांगला नगर परिषदेला लागलाय आणि चांगला आता दररोज पाकडे पळत तर फिरतोय म्हणे. अरे कशाचं पाकिट बाबा, 2 महिने झालं पगार नाही, काय नाही. इथं सगळं वांदे झाले. ह्याला कसे पैसे मागू? नगर परिषद वाल्याचं काही खरं वाटत नाही. आपण JDR फोन लावून बघू. बरं ऐक की प्रभाकर, जाऊ दे, मी तुला कॉल करतो, मला एक काम आले. ठीक आहे आपण हाय एडीपी साहेब. ऑफिस मध्ये. एक काम कर, आज 3 वाजता माझ्या ऑफिसला ये. आपल्याला तुझ्या शहरात जे टाउन प्लॅनिंग स्कीमवर काम करतोय त्याचा आपण आढावा घेऊ. आणि हो, येताना सर्व डॉक्युमेंट्स पण घेऊन ये. ठीक आहे सर. नाही का सर? अरे प्रभाकर, ये बस. काय बोलते तुझी टीपी स्कीम? कुठपर्यंत काम आलंय? सर चालू आपलं 10 गटापैकी 3 गटाची मोजणी झालेली आहे. अच्छा, दाखव फाईल. अरे प्रभाकर, हे तर खूप स्लो काम चाललंय. आपल्याला फास्ट ट्रॅक वर एक स्कीम तिथे इम्प्लिमेंट करायची आहे. तू एक काम कर, तू तिथे जा, थोडी जास्त मेहनत घे, रात्रीचा दिवस कर आणि तिथे काम कर. ठीक आहे, मी तुझ्या सोबत आहे. जा. प्रभाकर, 1 मिनिट इकडे ये. काय झालं, थोडा निराश दिसतोयस? नाही सर. काय प्रॉब्लेम आहे का? नाही असेल तर बिंदास बोल, घाबरू नको. नाही सर. अरे बोल, लाजू नको, मी तुझा सिनियरच आहे, बोल. नाही सर, आता तुम्हाला तर माहितच आहे नगरपालिकेमध्ये कसं पॉलिटिकल प्रेशर तर राहते. त्याच्यानंतर आता TPS स्कीम साठी जर आता करवतो काम, त्या चलनची वेबसाईट चालत नाही. रात्री 2-2, 3-3 वाजता बसून ते चलन भरले. त्याच्यानंतर मग चलन भरल्यानंतर बँकवाल्याने चेक टाइमवर दिला नाही, त्यामुळे मोजणी लेट झाला. मोजणी करायला गेलो तर लोक मोजणीच्या वेळेस प्रत्यक्ष येत नाहीत, त्यामुळे मोजणी फास्ट होत नाहीये. मोजणी फास्ट होत नसल्यामुळे असं वाटतंय की आपण TPS साठी लोकांना कन्व्हिन्स केलंय, पण लोक मनावर तसं सपोर्ट करत नाहीयेत. त्यांना लोकांना हे जे TPS ची किंमत कळत नाही. आणि त्याचबरोबर साहेब कसं आहे, नगरपालिकेमध्ये नगररचनाची कामं सोडून बाकीची पण कामं लावली जाते. टॅक्स वसुली, लाडकी बहीण, स्वच्छता अभियान, अनधिकृत बांधकाम, त्याच्यानंतर अतिक्रमण, यासारखे कटकटीचे विषय पण भरपूर आहेत. त्यामुळे असं नगरपालिकेमध्ये आपण असलो तरी असं एक थोडंफार दुजाभाव केल्यासारखं वाटतं. आणि तिथं असं आपण नगरपालिकेतले आहोत की नाही हा पण प्रश्न कधी कधी पडतो. त्यामुळे असं थोडं काम करायला कधी कधी असं निराशा आल्यासारखं वाटतं. प्रभाकर, तुझे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते अगदी रास्त आहेत, काही घाबरू नकोस. मी जेव्हा तुझ्याकडे होतो आणि जेव्हा मी नवीन डिपार्टमेंट जॉईन केलेली तेव्हा मला पण या संघर्षातून जावं लागलं. पण एक लक्षात ठेव, तू इथे सरकारी अधिकारी आहेस, त्यामुळे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचं काम आहे की जेवढ्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वांवर काम करणं. मग ती लाडकी बहीण असू दे किंवा वयोश्री असू दे. पण एक लक्षात ठेव, ज्या गोलसाठी, ज्या ध्येयासाठी तू या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालास, सरकारमध्ये जॉईन झालास, ते मात्र कधी विसरू नको. तू आता ATP आहेस, त्यामुळे तिथे तू टाउन प्लॅनिंग स्कीमवर काम केलंस तर भले लोकांना तुला तुझी आज किंमत कळणार नाही, पण 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर जेव्हा त्या शहराचा विकास होईल
त्या लोकांना तिकडे सुख सुविधा मिळतील, तेव्हा त्यांना कळेल की एक प्रभाकर मेत्रे नावाचा एटीपी त्या शहरात आला आणि त्यांनी शहर बदलवलं. त्यांना कळेल एटीपी पदाची किंमत काय, त्यांना कळेल नगररचना विभागाची किंमत काय. त्यामुळे तू घाबरू नकोस, मी एडीटीपी तुझ्या सोबत आहे, आपलं संपूर्ण डिपार्टमेंट तुझ्या सोबत आहे, तू बिंदास जा. हो सर. आता असं तुमच्याशी बोलून थोडं सकारात्मक वाटत आहे, म्हणजे की आपल्या सोबत कोणीतरी आहे त्यामुळं बरं वाटत आहे. मी ठीक आहे सर, मी प्रयत्न करेन एकदम व्यवस्थित मनापासून. ते गाव माझंच आहे असे, त्या गावाचा विकास करणं हे माझं पूर्ण कर्तव्य आहे आणि मी त्याच्यासाठी उत्कृष्ट काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सर. माझ्या शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू सर. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संभोत्स कर्मणी. कर्म करणं अर्थात कर्म करणं हेच तुझं ध्येय आहे. त्याच्या फळाची अपेक्षा बाळगण्याचा तुला अधिकार नाहीये. कर्मातून काय मिळणार याचा तू मनात विचार करू नको, तसेच कर्म न आचरण्याचे तू ठरवू नको. आपण प्रत्येकानं आपलं कर्म व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या गावाचा, तुम्ही जिथं काम करता ते आपलंच गाव आहे, गावाचा व्यवस्थित विकास करावा आपण सर्वांनी करूया असं ठरवून मी आमच्या सर्व टीम कडून आभार मानतो.